fined one or two people, 10 lakh rupees fine. We'll share the order with you where contaminated water was given to people. जेवढे 700 टँकर्स आहे प्रायव्हेट आणि मनपाची मिळून बहुतेक ह्याच्यामध्ये रफली 600 टँकर्स कमी. अडचणी भरपूर होती. कुठे ट्रॅफिक परमिशन्स, कुठे रोड, कुठे क्रॉसिंगचा इश्यू, कुठे टेक्निकल इश्यू, कुठे काही लोकल सोसायटीजचे इश्यू. 10 to 15th of May वॉटर शुड रीच दोराबजी वॉटर टँक. पण ट्रान्समिशन लाईन जी आहे 28 किलोमीटर्सची त्याच्यामध्ये काही मिसिंग गॅप्स आहेत. From tankers to taps, Undri Mohammadwadi nears long-awaited water breakthrough. After nearly 2 decades of water scarcity, around 1.5 lakh residents in Undri, Mohammadwadi and NIBMNX may finally receive piped water by the 15th of May. The Pune Municipal Corporation PMC led by Additional Commissioner Pavneet Kaur is fast-tracking pipeline work with water set to be routed through overhead tanks near Dorabji Mall and distributed locally. The project, long delayed by land issues, planning gaps and alleged local interference, is now under direct monitoring with strict instructions to meet deadlines. Alongside, PMC is drafting a policy to regulate private water tankers which residents have depended on for many years, often at a high cost and inconsistent quality. Rapid urbanization without matching infrastructure left these areas struggling for basic amenities, fueling frustration among residents. With renewed oversight, on-ground inspections, and closer coordination with local representatives, there is cautious optimism that this long-standing civic crisis may finally see a lasting solution. 2017 मध्ये जे आपला इक्विटेबल वॉटर सप्लाय स्कीम आहे त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जे टँक्स होते ते 2020 मध्ये बांधून गेलेले आहे. म्हणजे जसं 7 टँक्स आहे दोराबजीचे, 3 टँक्स, 3 ESRs आहेत दोराबजीचे जे आम्ही व्हिजिट करून आले. त्याच्यानंतर कोणार्क इंद्रायू आहे आणि उरलेले 3 टँक्स आहेत. तर तिथे काम झालेलं होतं. पण ट्रान्समिशन लाईन जी आहे 28 किलोमीटर्सची त्याच्यामध्ये काही मिसिंग गॅप्स होते आणि त्याची पाहणी करून त्याचा आढावा घेण्यासाठी आम्ही आज सर्व इथे आलेलो होतो. Roughly only 8 meters is left, and I think if everything goes well, by 10 to 15th of May, water should reach Dorabji water tanks. त्याच्यानंतर आम्ही डिस्ट्रीब्युशनचा पण आढावा घेतला की आपली जी डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे तिथे कुठे गॅप्स आहे. तर आम्ही जवळपास 9 गॅप्स इथे आढळले अँड दे आर व्हेरी स्मॉल गॅप्स. रफली ऑल टुगेदर कम्स आउट टू ओनली 80 meters. तर ते पण आता लवकरात लवकर आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. अडचणी भरपूर होती. कुठे ट्रॅफिक परमिशन्स, कुठे रोड, कुठे क्रॉसिंगचा इश्यू, कुठे टेक्निकल इश्यू, कुठे काही लोकल सोसायटीजचे इश्यू. बट वी ऑल विल टुगेदर सॉल्व्ह दॅट नाव. 2017 मध्ये वर्क ऑर्डर झालं होतं आणि 2020 मध्ये 7 टँक्स पूर्ण झाले होते. 2020 मध्ये ते 7 टँक्स आहेत. आता जी ट्रान्समिशन लाईन 28 किलोमीटरची आहे त्याच्यामध्ये जस्ट हे आपलं 8 मीटरच्या गॅप क्लोजिंग झालं की द लाईन गेट्स कम्प्लिटेड टोटली अँड वी ऑलरेडी स्टार्टेड वॉश आउट, विच मीन्स की कारण की हे ट्रान्समिशन लाईन अगोदर टाकलेली आहे तर कुठे कुठे जॉईंट्स मध्ये क्रॅक झालेला आहे किंवा काही असेल तर आपल्याला कळतील ते आणि आपण ते सॉल्व्ह करतो. सो वी हॅव वॉश्ड आउट रफली 5 kilometers. So out of 28, 5 kilometers is tested also with water. Water has passed through them and now in next 10 days water will pass through all 28 kilometers. So this will be a big thing. म्हणजे इथे जेवढे 700 टँकर्स आहे प्रायव्हेट आणि मनपाची मिळून हे बहुतेक ह्याच्यामध्ये रफली 600 टँकर्स कमी होते. पोलीस आणि PMCची एक बैठक झाली होती मागच्या वेळी जेव्हा स्ट्राईक अनाऊन्स करण्यात आली होती तेव्हा त्यांना 15-20 दिवसाची मुदत दिली होती. जे पोलिसांचं म्हणणं आहे ते त्यांचं म्हणणं बरोबर आहे बिकॉज दे वर रफली 3 to 4 मेजर ॲक्सिडेंट्स. वी लॉस्ट 2 young lives also and very unfortunate. So police made proactively they came forward and they said की म्हणजे जे रेअर कॅमेरा लावायला पाहिजे किंवा एक हेल्पर पाहिजे सो दॅट यू गेट 360-degree व्यू सो दॅट ॲक्सिडेंट्स आर लेस. अँड सो दॅट्स वाय दे हॅड म्हणजे त्यांनी हे अट टाकली होती. परंतु प्रायव्हेट टँकर्सचं म्हणणं होतं की थोडा वेळ लागेल त्याला करायला किंवा त्यांचे कॉस्ट थोडा वाढतील त्यांचं असं म्हणणं होतं. आता PMC काय करत आहे, PMC एक SOP तयार करत आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर फॉर प्रायव्हेट टँकर्स, ज्याच्यामध्ये त्यांनी आमच्याकडे रजिस्ट्रेशन करायचं आहे. म्हणजे करंटली वी डोंट नो हाऊ मेनी प्रायव्हेट टँकर्स आर रनिंग इन द सिटी.
तर किती प्रायव्हेट टँकर्स आपल्याकडे आहे, त्यांचा सोर्स काय आहे, कुठून ते पाणी घेतात, GPS ज्याच्यावर GPS पाहिजे, त्याच्यावर कॅमेरा पाहिजे, हे सर्व SOP ड्राफ्ट पॉलिसी इज रेडी आणि आम्ही कमिशनर सरांसोबत डिस्कस करून सर्वांशी फायनल करून आम्ही ते पब्लिश करणार आहोत. विल टेक मोस्टली मॅक्सिमम 15 more days. But it should be ready. In the meantime, can we invoke ESMA. ESMA? Because they have started, they have Because said they have said that first of May. Ma'am, but those I think just close. Ma'am, have you ever visited these wells, the water sources? Have you ever visited the Which water water sources? sources? The way they're taking the water from the private So that tankers? is what I'm saying. We observed. In fact, I have fined 1 or 2 people 10 lakh rupees fine. We'll share the order with you. Where contaminated water was given to people, they complained to us, and we got to know. Though this is private tankers, but finally the onus is on PMC because long term we need to provide water to people. So such a big project which was pending since 10 years almost now will be functional, and private tankers, the idea is to finally give water to the people. But as you understand that water supply projects are huge projects. The gestation period is quite high. One has to have a water treatment plant, distribution network, transmission network. There are issues of land acquisition also for water tanks. So sometimes it takes time. Of course, in this project there has been a little inordinate delay, but we're trying to, almost now we have reached the... Share your views in the comments below. Stay tuned for more amazing stories from Pune Times Mirror. I'm Prince Chaudhary, bringing you the latest news and happenings.